नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. इकडे मात्र सत्याची एंट्री झाली आहे प्रेक्षकांनो माया पॅलेसमध्ये. आपण पाहतोय आर्यनची जोरदार तयारी तिकडे चालू असते आणि काय तर सत्याचे जे काही मेल्यानंतरचे विधी असतात ते विधी करण्याची, जेणेकरून त्याला आता शांती मिळावी. इकडे मात्र सत्या गेलाय आणि त्या सगळ्या विधींची तयारी त्या आर्यनची चालू असते. आता तो जो काही तयारी करतो तेवढ्यात तो दादा म्हणत असतो की सत्याचे सगळे विधी आता प्रॉपररित्या झाले पाहिजे. सत्याचा फोटो बिटो करून आणणारे बाबांनो, आता मम्मी साहेब आपण आता सत्याचे विधी करूया, सुरू करूया सगळं, कारण विधी तर करावेच लागतील. आता मात्र तिकडे प्रेक्षकांनो तो चित्रकार येतात. म्हणतात, काय रे नसत्या फालतूच्या चौकशा करायला तुला कुणी सांगितलंय? हां, फुकटचे कामं करायला कुणी सांगितले? सांग बरं लवकर. असं म्हणताच प्रेक्षकांनो सगळेच आता घाबरून जातात. कोण आहे? अहो हे करावंच लागतं, अशी विधी करावे लागतात. चित्रकार म्हणतात, अजिबात नाही, सत्य आपल्याला सोडून कुठेच गेलेलं नाही आहे, त्यामुळे असे कुठलेच विधी आपण त्याचे करणार नाही आहोत. आत्ताच मी तुम्हाला सांगतोय, मला माहिती आहे, बाकी मला आता अजिबात तुम्ही कुठेच काही सांगू नका. सत्या जो आहे तो आपल्यामध्येच आहे, तो अजिबात मेलेला वगैरे नाही आहे. आणि चला निघा इथून, असं म्हणत बाकीच्यांना चांगलं हाकलून देतो. मित्रांनो, त्या आर्यनला तर ते असे काही बोलतात ना, सत्याचा फोटो घेऊन मात्र रूममध्ये पळतात. इकडे मात्र आर्यन आहे तो आता स्तब्ध झालेला असतो. तो म्हणतो, आता मी काय करू मी, कशाचं काय, आता काहीच कळत नाही त्याला. आणि शेवटी मित्रांनो चित्रकार मात्र सत्याचा फोटो घेऊन तिकडून निघालेला असतो. इकडे बलमा आणि पप्प्याला इतकं वाईट वाटतं, दोघं बिचारी इमोशनल होतात. सत्या आपल्याला सोडून गेलाय ना, खरंच वाटत नाहीये, कसा गेला असेल हा सत्याला, आता आपण कसंही करून वापस आणायचं. सत्या का गेलास रे आम्हाला सोडून, असं मात्र ते आता रडत असतात प्रेक्षकांनो. आणि हे सगळं सत्या त्यांच्याच पाठीमागे झाडाच्या मागे उभा असतो आणि त्या दोघांचं सगळं बोलणं तो ऐकत असतो. आणि त्याला सुद्धा आता खूप वाईट वाटतं, पण तो अजिबात रिॲक्ट करत नाही आणि त्यांच्या समोरही येत नाही. इकडे मात्र मंजू आता खूपच आनंदात असते. आता सत्याचा ती फोटो बघून खूप खुश असते. आणि प्रेक्षकांनो आपण पाहतो तर काय, बरं झालं सत्य मला सोडून तू कुठं गेला नाहीस. तिला आता सगळं जुन्या तिच्या आठवणी आठवायला लागतात. सत्या तिला कसा भेटला, कसा काय त्यांची पहिली भेट झाली, सगळं बोललेलं, सगळे त्यांचे आनंदाचे क्षण, आणि ते आठवून मात्र आता इकडे मंजू खुश होते. दुसरीकडे मंजूच्या आईला तर वाटतं मंजू आता वेडीच झाली आहे, ही काय अशी हसतीये रडतीये, तिलाच काही कळत नाहीये. प्रेक्षकांनो मंजूची आई मंजूला म्हणते, काय गं तुझी मानसिक अवस्था ना मला अगदीच बरोबर वाटत नाही आहे. दुसरीकडे प्रेक्षकांनो आपण पाहतो तर काय, इकडे बलमा आणि पप्प्या आता इतके काही रडत असतात. सत्या सोडून गेलाय त्यांना आता फार दुःख होतं, त्यांना विश्वासच बसत नाही. बलमा तर म्हणतो, अरे त्या सत्याला जाऊन सांगा बलमाचा ॲक्सिडेंट झाला आहे, तो कोमात गेलाय, मग बघा आमचा सत्या कसा आता धावत पळत येतो. सत्या सगळं ऐकत असतो. आता मात्र झाडामागे उभं राहून असतो, सगळं आपल्या मित्रांची काय अवस्था आहे हे सगळं दुरून बघतच असतो. मित्रांनो जबरदस्त पद्धतीने आता सत्याने जो काही प्लॅन रचलाय तो आता सक्सेसफुल होतानाच आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे मात्र तो मानसोपचार तज्ज्ञवाला डॉक्टर जो असतो तो मंजूला बोलतो, काय होतंय तुम्हाला, काय त्रास होतोय तुम्हाला, तुमचा नवरा जाऊन थोडेच दिवस झाले आणि तुम्ही इतक्या नॉर्मल कशा काय, तुम्हाला उपचाराची गरज आहे. आणि मंजू मात्र म्हणते, अजिबात मला काही झालेलं नाही आहे, मी काही चेकअप वगैरे करून घेणार नाही आहे तुमच्याकडून. मंजू अशी काय चिडते, आणि माझ्या चेकअपसाठी काय झाले, मला काहीच झालेलं नाही आहे, मी पोलीस आहे आणि आत्ताच्या आत्ता तुम्हाला मी ठाण्यात घेऊन जाऊ शकते, अटक करू शकते, चला निघा इथून. म्हणून मंजू मात्र चक्क डॉक्टरांनाच पळवून लावते. मित्रांनो मंजूच्या आईला जाम टेन्शन आलेलं असतं. डॉक्टरांना बोलावलं आणि असं केलं हिने. मंजू म्हणते, कशाला आई, तू कशाला बोलावलंस इकडे, तुला कोणी सांगितलं होतं फालतूपणा करायला. ती बोलते, अगं सत्यजित राव तुला सोडून गेले. मंजू बोलते, अजिबात नाही, सत्या कुठेच गेलेला नाही आहे, तो इथेच आहे, तो जिवंत आहे. तेवढ्यात प्रेक्षकांनो त्याच वेळेला आर्यनची एंट्री होते. आर्यन ते सगळं ऐकतो आणि त्याला बसतो धक्का. आता मात्र फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला असं दाखवलं जातंय की इकडे आता हे विचार करत असतात, काय झालंय, माझ्या गुंडांनी मला फोन केला होता आणि न्यूजमध्ये सुद्धा आलं होतं की ती बॉडी सत्यजितचीच होती, सत्याचीच होती, त्याची वॉच, त्याची चेन, सगळं सामान सापडले. मग मंजूला का असं वाटतंय की सत्या जिवंत आहे, आता ही खरंच वेडी झाली आहे, असं मात्र आर्यनला सुद्धा वाटतं. मित्रांनो इकडे मात्र आपण पाहतोय आर्यन मंजूकडे जातो. वाघमारे मॅडम काय म्हणाला तुम्ही, सत्या जिवंत आहे? अहो कसं शक्य आहे, सत्या जिवंत असता तर तो आला असता ना. मंजू बोलते, हो सत्या जिवंतच आहे, आणि मात्र आता न्यूज डॉक्टर जे काय आहे ते सगळं खोटं आहे, मी काही ऐकणार नाही आहे, ते सगळं खोटंच आहे.
तेवढ्यात आता सत्या मंजूला खिडकीतून आता अलर्ट करतो. तो बोलतो की काय वाघमारे, काय बोलताय तुम्ही? त्या आर्यनसमोर अजिबात सांगू नका की मी जिवंत आहे. सत्या मला सोडून गेला असंच म्हणा. आता मंजू तशीच वागते आणि अचानक आता तिला प्रश्न विचारल्यावरती अशी उलटी सुलटी काय बोलते. सत्या खरंच जिवंत असेल का? आर्यनच्या मनामध्ये मात्र मित्रांनो प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं. तो बोलतो सत्या गेल्यावर आता वाघमारेने जरा जास्तच डोक्यावर परिणाम करून घेतलेला दिसतोय. इकडे मात्र वाघमारे मॅडम तुम्ही चला बरं आतमध्ये, तुम्हाला ना रेस्ट करायची गरज आहे. आता मंजू आतमध्ये जाते रे जाते. सत्या खिडकीतून सगळं बघतच असतो. इकडे आर्यनच्या चांगलं वागण्याच्या मागे काय आता त्याचा डाव आहे हे मात्र सगळ्यांना कळून चुकलेलं असतं. मंजूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न तो काय करतोय हे सगळं मंजू सत्याच्या लक्षात तर आलेलंच असतं. आता मंजूला मात्र तो बाहेर जाऊन लगेच कॉल करतो, तो म्हणजे आर्यन, आणि तो बोलतो मीच तुमच्या सत्याला मारले वाघमारे. तसं तर तुमची पण मारायची ऑर्डर होती माझ्याकडे, पण आय लव्ह यू मंजू असं म्हणून आता तुला मी मारू शकलो नाही. परंतु राहूनच गेलं तुला मारायचं, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे ना, म्हणूनच. आता मात्र तू मरणार. माझं प्रेम तुझ्यावर आहे म्हणून तुला मी मारलं नाही, म्हणून तू वाचली. मंजूला आता स्पष्ट खुलासा होतो की सत्याला जीवे मारण्याचा आता मागे इकडे जो कोणी विकृत माणूस आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून आर्यनच आहे. आता मात्र सत्याला सुद्धा त्याचा आवाज ओळखू आलेला असतो. मित्रांनो इकडे मात्र धमाका होणारे उद्याच्या भागामध्ये. सत्या काकांच्या रूपामध्ये आता येणार आहे. तिकडे माया पॅलेसमध्ये एंट्री करणार. जबरदस्त पद्धतीने सगळ्यांना असं काही झापणार आहे की तुम्ही मंजूला पूर्ण मानापानाने तुमच्या घरी आणा, नाहीतर बघा एकेकाची वाट लावेल. आता मात्र उद्याच्या भागात खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो.